मी अरुण घोडके. शिवचिंतन. प्रजेला सुखी ठेवणे आणि स्वराज्याचे रक्षण करणे ही राजधर्मातील सर्वोच्च जबाबदारी पार पाडत असताना शिवरायांनी इंग्रजांच्या मनातील कपटी स्वभावाचा वेध घेतला होता. हे केवळ व्यापारी म्हणून देशात आले असे भासवित होते, परंतु त्यांच्या अंतःकरणात दडलेली महत्त्वाकांक्षा ही राज्य लालसेची होती. हे शिवरायांच्या दूरदृष्टीला उमगले होते. शिवरायांनी आपल्या राज्यप्रतिनिधींना ठाम सूचना दिल्या होत्या की इंग्रजांना कधीही स्वराज्यातील मोक्याच्या जागा देऊ नका. शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत शत्रूच्या मानसिक वृत्तीचा, सैन्यबलाचा, भूगोलाचा आणि काळाचा अचूक अभ्यास दिसून येतो. योग्य वेळ येईपर्यंत धैर्याने थांबणे आणि योग्य क्षणी युद्ध आरंभणे ही त्यांची युद्धनीती अत्यंत यशस्वी ठरली. शिवरायांनी उभा केलेली दुर्ग व्यवस्था, प्रशासन रचना हा त्यांचा अभ्यास, दूरदृष्टीला आणि परिस्थितीनुसार नीतिनियमांचा साक्षीदारच म्हणावा लागेल. स्वराज्याची दुर्ग हे केवळ दगडमातींचे नव्हते, तर ते होते त्याग, बुद्धी आणि निष्ठेच्या शिल्पातून साकारलेले सामर्थ्य होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.